देवळा तालुक्यातील भौरगावचे सुपुत्र आणि महावितरणचे संचालक मानव संसाधन श्री राजेंद्र पवार यांना नवी दिल्ली येथे आयोजित जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषद 2026 मध्ये ग्लोबल HR लीडर ऑफ द इयर 2026 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे भौरगावासह महावितरणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे। ग्लोबल एनर्जी अँड एन्व्हायरमेंट फाउंडेशन GEEF यांच्या वतीने आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत विकसित भारत आणि ऊर्जा सुरक्षितता या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली। या परिषदेत विविध देशातील मान्यवर, तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांचा सहभाग होता। यावेळी रशियन फेडरेशनचे उपायुक्त डॉक्टर एव्हेनी ग्रीव्हा, आइसलँडचे राजदूत बेनेडिक्ट होस्कुल्डन्सन तसेच नीती आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर विजयकुमार सारस्वत यांच्या हस्ते पवार यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला। महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार यांनी मानव संसाधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। महावितरणच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि 3.25 कोटी ग्राहकांची सेवा केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अनेक प्रभावी निर्णय राबवले। यामध्ये विद्युत सुरक्षिततेसाठी व्यापक लोकसहभाग, कर्मचारी कल्याण व प्रोत्साहनपर धोरणे, कामगार संघटनांशी सकारात्मक संवाद, आधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण आणि कार्यक्षम मानव संसाधन व्यवस्थापनाचा समावेश आहे। तसेच महिला कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण, हरित ऊर्जेसाठी प्रोत्साहन आणि कर्मचारी हिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी केली। त्यांच्या या सर्वांगीण आणि धोरणात्मक कार्याची दखल घेत GEEF च्या जागतिक निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली। ग्रामीण भागातून पुढे जागतिक स्तरावर मिळवलेला हा सन्मान महाराष्ट्रासाठी विशेषतः नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। या यशाबद्दल राज्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कुबेर जाधव यांनी राजेंद्र पवार यांचे अभिनंदन करत त्यांच्या अनुभवाचा समाजाला नक्कीच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला आहे।